हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? भरपूर जण ऑनलाईन बॅचचं विचारत होते की सर नेक्स्ट ऑनलाईन बॅच कधी आहे, तर त्याच्या पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा, 1.5 च्या स्पीडनी बघा, जेणेकरून पटापट सगळ्या गोष्टी होतील. फक्त फॉरवर्ड नका करू, पटापटा पुढे नका जाऊ, स्पीड थोडी ॲडजस्ट करून घ्या. बरेचसे पेरेंट्स हे बघत असतील, मे बी त्यांना माहीत नसेल, तर थोडंसं त्यांना स्पीड ॲडजस्ट करून द्या बाकीच्यांनी, आणि तिथून पूर्ण व्हिडिओ बघा. कारण तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल केला असेल तर तुम्हाला हेच सांगितलं गेलं असेल की हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये पूर्ण A to Z माहिती आहे. सगळे तुमचे डाऊट्स इथं क्लिअर होतील, आणि जे डाऊट्स इथं क्लिअर नाही होणार, समजा मोस्टली कव्हरच होऊन जातील, बट स्टील जर नाही झाले तर मग तुम्ही फोन करून बोलू शकता. ठीक आहे. सो ऑनलाईन बॅच जी आहे आपली ती चालू होती 1 सप्टेंबर 2025. ठीक आहे. आता हा व्हिडिओ आम्ही बनवतोय ऑगस्टमध्ये, आज 2 ऑगस्ट आहे. जवळपास 1 महिना अगोदर बनवतोय, कारण या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत हळूहळू पोहोचाव्या, त्यांनी तशी ॲडजस्टमेंट करावी, ज्यांना इथे यायचं आहे, जे घरून करताय, पैशांची ॲडजस्टमेंट जे काय असेल ते. ठीक आहे. सो काही जण कदाचित ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये बघत असतील तरी हा व्हिडिओ व्हॅलिड आहे. जर कोणी ऑगस्टच्या मिड ऑगस्टला 15 ऑगस्ट 16 ऑगस्टच्या आसपास बघते तरी पण चालतं. ऑगस्ट एंडला जरी तुम्ही बघत असाल, बॅच चालू व्हायच्या 2-1 दिवस अगोदर, तरी पण चालतं. बरेच जण हा व्हिडिओ बॅच स्टार्ट झाल्यानंतर बघत असतील, मे बी सप्टेंबर फर्स्ट वीक, सप्टेंबर सेकंड वीक, किंवा 15 सप्टेंबर किंवा सप्टेंबरच्या एंडला. तरी पण त्याच्यात पण जे डाऊट्स तुम्हाला येणार आहेत की सर बॅच तर चालू होऊन गेली, 15 दिवस होऊन गेलेत, मग आम्ही कसं करू, सगळी माहिती याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कधी जरी बघत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त 1.5 च्या स्पीडने बघा, जेणेकरून पटापटा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. ऑनलाईन बेटर राहील का ऑफलाईन बेटर राहील असे बरेच जण विचारतात. हा एक बेसिक डाऊट असतो, बरेचसे पेरेंट्सही विचारतात. तर ऑनलाईनचे रिझल्ट्स भरपूर आहे, तुम्ही परत बघू शकता, रिपीटेड बघू शकता, फीस कमी, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ऑनलाईन बेटर आहेत. मग त्यात लगेच मुलांचा पुढचा प्रश्न राहतो की मग ऑनलाईन बेटर आहे सर, तर मग मी संभाजीनगरला येऊन करू का घरून करू? त्याच्यामध्ये 2 इश्यूज आहेत परत. जर समजा घरी तुमच्या सगळ्या सोयी सुविधा असतील, घरी तुम्हाला जास्त काम नसेल, तुम्हाला तेवढा वेळ आहे अभ्यासाला आणि ऑनलाईन लेक्चर्स करायला, तर मग डेफिनेटली तुम्ही घरून करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, संभाजीनगरला यायची गरज नाही. पण जर असं असेल की घरी तसं वातावरण नाही आहे, घरी कामं असतात, डिस्टर्ब होतं, जागा नाही आहे, मग तुम्ही संभाजीनगरला येण्याचा विचार करू शकता. ऑनलाईन बॅचचा 50-60% क्राऊड संभाजीनगरलाच असतो. लेट्स से 100 स्टुडंट असतील तर 50-60 स्टुडंट तरी संभाजीनगरला ऑनलाईन प्रिपेअर करत असतात, लायब्ररीजमध्ये वगैरे वगैरे, तर तिथे तो प्रॉब्लेम येत नाही. पण माझं म्हणणं आहे की जर पॉसिबल असेल, घरी सगळ्या सुविधा असेल, तर घरून करा, काही इश्यू नाही आहे. आता काही हाऊसवाईफ असतील, काही कॉलेज स्टुडंट असतील, काही जॉब करणारे असतील, त्यांना मात्र पॉसिबल होत नाही इथे ना, तर ते घरून करतात. काही स्टुडंट्सला पॉसिबल होतं, ते येऊन जातात. ठीक आहे. त्याच्या आधी असे भरपूर स्टुडंट्स आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले की जे घरून ऑनलाईन करून सिलेक्ट झालेले आहेत. ओके. त्याच्यानंतर सर, जर आम्ही समजा संभाजीनगरला आलो आणि ऑफलाईन आम्हाला डाऊट्स वगैरे काही विचारायचे असतील तर तुम्ही क्लासला येऊन पण डाऊट्स विचारू शकता. जर तुम्ही संभाजीनगरला नाही आले, घरून विचारताय, तर घरी पण सगळ्या सुविधा आहे. ऑनलाईन डाऊट्स कसे विचारायचे, कोणाला विचारायचे, काय सगळं त्यात सांगितलं जाईल. सर, हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्या स्टुडंटसाठी आहे का? आम्ही अंडर ग्रॅज्युएट आहोत सर, तर आमच्यासाठी, अंडर ग्रॅज्युएटसाठी तर जास्त गरजेचा आहे हा. कारण बरेचसे अंडर ग्रॅज्युएट मुलं जेव्हा ऑफलाईनला क्लास लावतात तेव्हा प्रॉब्लेम हा होतो की त्यांचं कॉलेजमुळे सुट्ट्या पडतात, तेव्हा जरा इश्यू होऊन जातो. त्यामुळे ऑनलाईन करत असताना तुम्ही त्याला रिपीट बघू शकता. त्यामुळे अंडर ग्रॅज्युएट कोणी असतील तर बिलकुल चालेल. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनाही चालेल. सर, याचा उपयोग आहे का? तर हो, हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुमचा वाया जात नाही. हा कोर्स असा पर्टिक्युलर एका एक्झामसाठी नाही आहे. बँक्सच्या जेवढ्या पण एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी हा सिलेबस कामात येतो. इन्शुरन्सच्या एक्झामसाठी कामात येतो. त्याच्या व्यतिरिक्त MBAचा पण पूर्ण सिलेबस तुमचा याच्यामध्ये कव्हर होतो, एक्सेप्ट व्हिज्युअल रिझनिंग, म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग हा जो प्रकार आहे हा बँकिंगला नसतो, हा MBAला स्पेशल असतो. तोही सर तुमचं याच्यामध्ये कव्हर करून घेतील. आणि याच्या व्यतिरिक्त रेल्वे झालं, SSC झालं, याच्यामध्ये 100% तंतोतंत सिलेबस मॅच नाही होत, पण बऱ्यापैकी सिलेबस हाच असतो. हा एक बेसिक फाउंडेशन आपण जे शिकतो ते असतं ॲप्टिट्यूड, ते भरपूर ठिकाणी कामात येतं. त्यामुळे जर कोणाच्या डोक्यात असं असेल की यार मी हे करून मला काही यूज होईल की नाही, तर भरपूर जण जे MPSC मधले पण काही एक्झाम्स देतात, त्याच्यात पण हा सगळा सिलेबस त्यांना कामात येतो. ठीक आहे. त्यामुळे मला नाही वाटत की याचा काही लॉस होतो. ठीक आहे. जर काही याच्यात ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. फक्त MBA मध्ये जे कॅट आणि झॅट एक्झाम आहे त्याच्या खूप जास्त डिफिकल्टी लेवल आहे, तेवढं डिटेलिंग नाही होत. ठीक आहे. म्हणजे कॅट आणि झॅट ह्या ज्या लेवल्सच्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी समजा ते 11, 12, 13 स्टेप्स आहेत त्या, तर आपल्या पहिले 10 स्टेप्स इथं कव्हर होतात. बाकीचा पार्ट मात्र तुम्हाला एक्स्ट्रा करावा लागेल. त्याच्यासाठी काही हेल्प लागली तर आम्ही ते करू शकतो. पण MBAच्या बाकी CETचा वगैरे बऱ्यापैकी कव्हर होतं. पण CETचा परत एक इश्यू असा आहे की MBA CET मध्ये कधी सिलेबस खूपच विचित्र विचारतात. कोणत्या टॉपिकला किती क्वेश्चन विचारतील याचं काही ताळतम्यच नसतं, तर तिथे थोडीशी गडबड होते कधी, पण ती त्यांच्याकडनंच असते. पण मला असं वाटतं की जोही विद्यार्थी हा सिलेबस कंप्लीट करेल त्याला फारसा इश्यू येत नाही, कारण बऱ्याचशा एक्झामसाठी हा सिलेबस कॉमन आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त
तुम्हाला काही डाऊट असेल, जसं ॲग्रीच्या काही एक्झाम्स असतात त्याच्यात पण हे सगळं कामाचं आहे. भरपूर एन नंबर ऑफ हे फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगितलं जाईल. त्यानंतर MBAचा सिलेबस होतो का, तर यस होतो. बाकी मी तुम्हाला बोललो की काही टॉपिक्स असे असतात जे एकदमच विचित्र MBA मध्ये विचारतात, त्याचं आपण काही गॅरंटी घेऊ शकत नाही, पण जे कॉमन आहे आतापर्यंत विचारलेले तेवढं सगळं कव्हर होतं. ओके. त्यानंतर सर फीडबॅक घेणं गरजेचं आहे का, तर हो डेफिनेटली. जे स्टुडंट सिलेक्ट झालेले, तुमचे कोणी फ्रेंड्स असतील ज्यांनी आधी बॅच केली असेल, त्यांच्याकडनं प्लीज फीडबॅक घ्या. सर आम्ही संभाजीनगरला नाही आहोत, आम्ही मे बी नागपूरचे आहोत किंवा कोल्हापूरचे आहोत, आमची एवढी ओळख नाही आहे, असं काही जणांचं असेल तर तुम्ही नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, मुंबई कुठले का असे ना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधले आपले स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत इतक्या दिवसांमध्ये. ते तुम्हाला स्टार्टिंगलाच दिसले असतील व्हिडिओच्या. तर जर तुम्हाला तसं वाटलं की आमच्या जिल्ह्यामधनं कोणी सिलेक्ट झालेलं असेल, आम्हाला बोलायचं असेल, तर हे ऑफिशियल नंबर आहेत. या नंबरवरती एकदा कॉल करून मुंबई रिजनमधला किंवा नागपूर रिजनमधला किंवा नाशिक रिजनमधला एखाद्याचा नंबर द्या, असं तुम्ही विचारू शकता. ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतील. त्यांच्याशी एकदा विचारा की तुम्ही ऑनलाईन केलं, कसं होतं, काय होतं, कसा फायदा झाला, नाही झाला, जे काय असेल ते. पण डेफिनेटली फीडबॅक घ्या, म्हणजे त्यांनी तुमची एक मेंटॅलिटी पण क्लिअर होते की अशा अशा गोष्टी आहेत, त्या अशा अशा करायच्या आहेत. जसं मी MBA CETचं बोललो, कधी कधी पेपर खूपच एकदमच इरिलेव्हंट सेट होतो, त्याला आपण काहीच करू शकणार नाही. मग ह्याही गोष्टी तुमच्या आधी क्लिअर झालेल्या बेटर राहतील. ठीक आहे. आणि बाकीचे स्टुडंट सांगतील की यार मी क्लास लावला होता बँकिंगच्या एक्झामसाठी, पण मी MPSC मधनं सिलेक्ट झालो. आता आदिवासी विभागाचा आता एक रिझल्ट लागला, त्यात काही स्टुडंट आपले सिलेक्ट झाले ऑनलाईनचे. कशामुळे सर, सेम सिलेबस होता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर असा फायदा होतो. तर फीडबॅक डेफिनेटली घ्या. त्याच्यानंतर क्लासचं सर ही जी काय जर्नी राहील ही आमची फक्त 4-5 महिन्यांचीच बॅच असते का, तर बिलकुल नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंतच पण बॅच जाईल. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचं फक्त 5 महिने आमच्यासोबत, 4 महिने आमच्यासोबत कॉन्टॅक्ट असतो का, तर बिलकुल नाही. भरपूर तुमचं सिलेक्शन होईपर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, खूप ॲक्टिव्हिटीज असतात. ह्या इतक्या ॲक्टिव्हिटीज आहे बॅच चालू असताना, बॅच झाल्यानंतर. हे सगळ्यांची डिटेलिंग आहे, मी इतकी देत नाही या व्हिडिओमध्ये, खूप वेळ लागेल. पण याच्यामध्ये खूप काही आहेत. म्हणजे आम्ही बॅच संपल्यानंतर पण तुमच्याशी रेग्युलर 4-5 तास ऑनलाईन परत असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही टेलिग्राम सेशन करू शकता, यूट्यूब सेशन्स करू शकता, प्रत्येक सब्जेक्टचं करू शकता. पूर्ण लाईनअप केलेले, जे स्टुडंट घरून करताय त्यांच्यासाठी पण, जे इथे येत आहे त्यांच्यासाठी पण भरपूर आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही जी काय फीस भरणार आहे, जो काय कोर्स परचेस करणार आहे, हा फक्त 4 महिन्यांसाठी किंवा 5 महिन्यांसाठी नाही आहे. तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. ती रिस्पॉन्सिबिलिटी आमचीच असते की बाबा तुम्हाला कंटिन्यू त्या प्रॅक्टिसमध्ये ठेवणं. फक्त तुमचं एक काम राहतं की थोडं कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, काय काय चाललंय, काय काय नाही तेवढं बघायचं. हे सगळं आम्ही तुम्हाला अपडेट करत राहतो. खूप ॲक्टिव्हिटीज आहे, प्रत्येक सब्जेक्टच्या ॲक्टिव्हिटीज आहे. मी तितकं डिटेल नाही सांगत, हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. ओके. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, प्री, मेन्स, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट सगळं कव्हर होतं का, तर यस सगळं कव्हर होतं. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू वगैरे सर, इंटरव्ह्यू पण असतं. त्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, इंटरव्ह्यू लगेच तुम्हाला द्यायची गरज नसते, ते पुढे असतं, पण हे सगळं कव्हर होऊन जातं याच्यामध्ये. MBA साठी GDPI सगळं कव्हर होतं. 4 ते 5 महिन्यानंतर बॅच संपली असं असतं का, तर बिलकुल नाही. मी तुम्हाला जसं बोललो की सिलेक्शन होईपर्यंत भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात. फक्त क्लासरूम टीचिंग तेवढी असते, याची व्हॅलिडिटी पूर्ण 12 महिने असते, 1 वर्ष. आता या 1 सप्टेंबरपासून पुढचा 1 सप्टेंबर 2026 पर्यंत व्हॅलिडिटी राहील. ठीक आहे. बॅच शिफ्ट वगैरे होते का, तर बॅच शिफ्ट करून नाही भेटत. जर कोणाचा ब्रेक पडला, काही लग्न कार्य आले, काही तब्येत खराब झाली, काही इमर्जन्सी आली, तरी तुमच्याकडे 12 महिने असतात. जरी तुमचा ब्रेक पडला तुम्ही कव्हर करू शकता. फक्त जेव्हाही ब्रेक पडला त्यावेळी सर मागचं कसं कव्हर करायचं, त्यासाठी आम्ही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं असतं. नवीन टॉपिक चालू झाला की आम्ही सांगत असतो की मागचे टॉपिक ज्यांचे मिस झाले त्यांनी कसे कव्हर करायचे, कधी करायचे. काही टॉपिक एकमेकांवर डिपेंडंट नसतात, काही टॉपिक एकमेकांवर डिपेंडंट असतात. आम्ही हे सगळं व्यवस्थित क्लिअर केलं असतं की कोणकोणते टॉपिक करून तुम्ही लाईव्ह येऊ शकता, कोणकोणते टॉपिक तुम्ही स्किप करू शकता आणि बॅच झाल्यावर करू शकता. ही सगळी प्लॅनिंग दिलेली असते, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अँड्रॉइड आणि iOS वरती चालेल, ॲपल अँड्रॉइड वरती चालेल. ज्याच्यामध्ये सिम कार्ड आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही आपली बॅच चालवू शकता. जिथे सिम कार्ड नाही आहे तिथे बॅच चालणार नाही, लॅपटॉपवरती बॅच चालणार नाही. जिथे सिम कार्ड आहे तिथे बॅच चालेल. अँड्रॉइड iOS ओनली. लेट ॲडमिशन जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमचा राहिलेला सिलेबस कसा कव्हर करायचा सांगितलं जाईल. स्पेशली जर तुमचं लेट ॲडमिशन झालं तर मॅथ्सचं जे फर्स्ट लेक्चर असेल, ठीक आहे, इंट्रोडक्शनचं, ते नक्की बघा. त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की कधी कधी किती किती टॉपिक होणार आहे, कसं कव्हर करायचं. आणि प्रत्येक टीचरने स्टार्टिंगला सांगितलेलं असतं की लेट ॲडमिशन असेल तर कोणकोणते टॉपिक करायचे. आणि समजा एवढं करून तुमचं ॲडमिशन खूपच लेट आहे, सप्टेंबर एंडला घेतलं, ऑक्टोबरमध्ये घेतलं आहे, तर एखाद्या लेक्चरला लाईव्ह येऊन कमेंट टाकून द्यायची की सर माझं लेट ॲडमिशन झालं, मी महिनाभरानंतर आलो, मी कसं करू. मग तिथेही सगळं सांगितलं जाईल. ठीक आहे. किंवा तुम्हाला व्हिडिओचा नंबर दिला जाईल की या व्हिडिओचा एवढा एवढा पार्ट बघा. तर लेट ॲडमिशन असेल तरी प्रॉब्लेम नाही, तुम्ही कव्हर करू शकता, काळजी करू नका. ओके. त्यानंतर सर डेट कधी आहे, तर 1 सप्टेंबरला आहे. जे 3 सब्जेक्ट्स आपले चालतील इनिशियली, क्वांट, LR, इंग्लिश, याचं 4 तासांची बॅच असणार आहे. मध्ये थोडासा ब्रेक वगैरे पकडून 15-15 मिनिटाचा ब्रेक असतो, जेणेकरून रिफ्रेशमेंट होईल. सर याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, करंट अवेअरनेस, करंट अफेअर्स हे जे असतं CA, GA हे पण तुमचं होईल. पण
हे आता बॅच चालू असताना किती लोड आहे त्यानुसार बघू आपण. बॅच झाल्यानंतर केलं तरी चालेल, ते ओम सर घेतील. ते सध्या तुम्हाला इमिडिएट त्याची गरज नाही पडणार, कारण की तीनही सब्जेक्टचा लोड भरपूर असतो, त्याचा प्रॅक्टिस बरीच असते, एवढी गरज पडत नाही. तर आम्ही हे तुम्हाला आता जसं आपलं बॅचमध्ये कम्युनिकेशन होत राहील पुढे त्याच्यानुसार अपडेट करत राहू, ठीक आहे. पण जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स तुमचं ओम सर शिकवतील. त्याच्यानंतर इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट फातिया मॅडम शिकवतील. इंग्लिशचे 80 लेक्चर्स तुमचे, अराउंड 80 लेक्चर्स लाईव्ह होतील, 20 लेक्चर्स मॅडमचेच रेकॉर्डेड भेटतील, ॲडिशनल आहेत ते, असे टोटल 100 असतील. कॉन्टचं जे आहे ते मीच शिकवणार आहे. हा एक सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये 18 टॉपिक्स आहे, 18. त्या 18 टॉपिक्सपैकी 16 टॉपिक्स मी घेणार आहे, फक्त 2 टॉपिक राहुल सर घेतील. 18 टॉपिक्सपैकी 18 टॉपिक्सपैकी 18 चॅप्टर्सपैकी 16 चॅप्टर्स मी स्वतः शिकवणार आहे आणि 2 चॅप्टर्स राहुल सर शिकवतील. ओके. राहुल सर आपल्याकडे MBAचा पण पूर्ण सिलेबस घेतात कॉन्टचा, त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, त्याबद्दल काहीच टेन्शन नका घेऊ. फक्त कधी कधी ब्रेक पडतो, तर ब्रेक पडल्यावर क्लासला सुट्टी नको पडायला, म्हणून मग आम्ही हे ॲडजस्टमेंट केलेली आहे, ठीक आहे. सिमिलरली रिझनिंगचं पण 2 टॉपिक दुसरे सर शिकवतील, बाकी पूर्ण रिझनिंग यस सर शिकवतील, ठीक आहे. कारण आता यस सरांचं लग्न पण आहे पुढे, तर त्यावेळेस थोडासा ब्रेक पडेल. असा कधी ब्रेक पडणार असेल, कधी टीचर थोडा आजारी पडला, कधी काही गडबड असेल, तर दुसरा टीचर तिथं ऑप्शनमध्ये राहील, पण पूर्ण बॅचसाठी नाही. प्रत्येक कॉन्ट आणि रिझनिंगचे 2-2 टॉपिक्स पकडा. कॉन्टचे 18 चॅप्टर्स आहे, 18 चॅप्टर्सपैकी 2 चॅप्टर्स, ठीक आहे. आणि इंग्लिशचा जो आहे सिलेबस, त्यातले 80 लेक्चर्स लाईव्ह होतील, जे मॅडमच घेतील, आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे, कधी मॅडम ॲबसेंट असतील तर 20 लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. क्लिअर? एकदम व्यवस्थित हे सगळं क्लिअर झालं. जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स ओम सर शिकवतील. त्याचे लेक्चर्सचं कशी अरेंजमेंट राहील, जशी आपली बॅच चालू होईल तसं आपल्या त्या डिस्कशनमध्ये होईल. कारण सगळे मुलांनी बॅच चालू असताना ते करू नये, कारण तेवढा टाईमच नसतो, ठीक आहे. मग काही मुलं बॅच झाल्यानंतर करतील करंट अफेअर्स वगैरे, मग आपण त्याचं रेकॉर्डेड पण अवेलेबल करू, लाईव्ह पण अवेलेबल करू. पण त्यात आपल्या कम्युनिकेशनवरती आहे, कारण 3 सब्जेक्टचा होमवर्क आणि लेक्चर्स बघितल्यानंतर बऱ्याच जणांना जजमेंट येतं की सर इतकं होत नाही, तर जेवढं होईल तेवढं आपण करता येईल. बाकी 12 महिन्यांची व्हॅलिडिटी असते, काही प्रॉब्लेम नाही. सर मग 12 महिन्यानंतर लगेच सिलेक्शन होतं असं काही कन्फर्म असतं का? तर हे डिपेंड करतं पर्सन टू पर्सन, किती तुम्ही प्रॉपरली करतायत. बऱ्याच जणांचा ब्रेक पडतो, कधी आजारी पडतात, कधी लग्नकार्य असतं, त्याच्यामुळे मग इथं थोडंसं डिले होत राहतो. प्लस या फील्डमध्ये थोडंसं लक बाय चान्स पण आहे, की थोडंसं नशीब तुमचं सोबत पाहिजे. कधी कधी कम्प्युटर खराब असतं, कधी कधी नेमका एक्झामच्या दिवशी तुम्ही आजारी पडतात, या सगळ्या गोष्टी पण येतात. पण हे सगळं डिटेलमध्ये आपण फर्स्ट लेक्चरला डिस्कस करू, ठीक आहे. हे सगळं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं जाईल. या सगळ्यांसाठी सगळ्या सब्जेक्टची फीस आहे 12,000, 12,000 रुपये. याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग चार्जेस थोडेसे एक्स्ट्रा लागतील. याच्यात रिफंड होत नाही, इन्स्टॉलमेंट नसतात, ही गोष्ट ऐकून घ्या. म्हणून 1 महिना अगोदर आपण व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून मुलं फीसची अरेंजमेंट करतात, कारण इन्स्टॉलमेंट नसते, रिफंड नसतं. त्यामुळे प्लीज तुम्ही पेमेंट करण्या अगोदर बाकीच्यांसोबत डिस्कस करा, चौकशी करा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करा, कसं असतं काय असतं तेही सांगतील. त्याच्यामध्ये आता आधी GA, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स नव्हतं, हे आता ॲड झालेलं आहे. मे बी त्या मुलांना ते नसेल माहिती, पण व्हिडिओमध्ये सरांनी सांगितलं म्हणा. आणि प्लस मी व्हिडिओमध्ये ज्या पण गोष्टी सांगितल्या, 18 टॉपिकपैकी 16 टॉपिक मी घेणारे वगैरे, हे सगळं पूर्ण ऐकल्यानंतर, समजल्यानंतरच काही डाऊट असेल तुमचा, डाऊट नसेल तरच ॲडमिशन घ्या. त्याच्या आधी काही डाऊट असेल तर प्लीज क्लिअर करून घ्या. ओके. सो रिफंड नाही आहे, इन्स्टॉलमेंट नाही आहे, 12,000 फीस आहे, त्याच्यावरती इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहेत. त्यानंतर 1 सब्जेक्ट जो आहे तो 6,000. आता याच्यात काही स्टुडंट असे असतात ज्यांनी नॅशनल लेवलला कधी काही दुसऱ्या टीचर्सकडनं केलं असतं हिंदीमध्ये वगैरे, त्यांना कळत नाही, मग ते परत आपल्याकडे एखाद्या विषयाचा क्लास लावतात, रिझनिंगसाठी, इंग्लिशसाठी, मॅथ्ससाठी. तर 1 सब्जेक्ट लावायचं असेल तर एवढं आहे, पण 1 सब्जेक्ट जुने मुलंच लावतात शक्यतो. नवीन मुलांसाठी ही फी स्ट्रक्चर राहील आणि 321 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्जेस, ठीक आहे. नो रिफंड, नो इन्स्टॉलमेंट हे प्रत्येक ठिकाणीच आहे. हे सगळं क्लिअर झाल्याशिवाय पुढे प्रोसीड करू नका. ओके. आता राहिलं ॲडमिशन प्रोसेसची गोष्ट सर, की नेमकं आम्ही ॲडमिशन घ्यायचं कसं आहे. तर तुम्हाला फक्त त्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲपचं नाव आहे SS आणि A, ठीक आहे. शुभम सर्स अकॅडमी, SSA हा लोगो आहे बघा, हे असा येऊन जाईल. हे ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, किंवा तुम्ही नुसतं सर्च जरी केलं SSA आणि हा सिम्बॉल जरी बघितला तुम्हाला कळून जाईल लोगो. लॉग इन करा तुमच्या कंप्लीट नावाने. नाव चुकीचं टाकू नका, नाव इनिशियली व्यवस्थित टाका. पूर्ण नाव टाकलं तरी चालेल, किंवा नाव आणि आडनाव टाकलं तरी चालेल. बॅटमॅन, सुपरमॅन असे नावं टाकू नका, ठीक आहे. मोबाईल नंबर जो तुम्ही थ्रूआउट पूर्ण बॅचमध्ये यूज करणार आहे तोच मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर वेगवेगळे टाकू नका, वडिलांचे वगैरे. तुमचा स्वतःचा टाका. भलेही तुम्ही सध्या पेमेंट वडिलांच्या मोबाईलवरनं करत असाल किंवा आईच्या मोबाईलवरनं तरी चालतं, पण तुमचं ॲडमिशनच्या वेळेसचं लॉग इन तुमचंच नाव पाहिजे, मोबाईल नंबर तुमचाच पाहिजे, ईमेल ॲड्रेस तुमचाच पाहिजे, ठीक आहे. याच्याशी रिलेटेड काही डाऊट आला तर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. दोन्ही नंबर आहे, व्हिडिओ पॉज करून बघू शकता. सर आता ॲडमिशन घेणार कसं? तर बस ॲपमध्ये जायचं, त्याच्यामध्ये इथे जायचं पेड कोर्सेसमध्ये. पेड कोर्सेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमची जी बॅच आहे त्याचं नाव आहे C4 ऑनलाईन बॅच. बॅचचं नाव आहे C4 ऑनलाईन बॅच.
ठीक आहे, बघा C4 ऑनलाईन बॅच 1 सप्टेंबर दिसलंय. तर तुम्हाला पेड कोर्सेसमध्ये फक्त हे सिलेक्ट करायचं आहे C4 ऑनलाईन बॅच. C4 ऑनलाईन बॅचवरती क्लिक केलं, C3 C2 ज्या आहेत त्या आधीच्या बॅचेस आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही इश्यू असला तुम्ही फोन करून विचारून घ्या. जर कोणी आधीची बॅच घ्यायची असेल तर मोस्टली आता तुमच्यापैकी कोणाला घ्यायची नसेल कारण नवीनच बॅच चालू होती. तर C4 ऑनलाईन बॅचवरती क्लिक करा. त्याच्यात ह्या सगळ्या डिटेल्स असणार आहे ज्या मी आत्ता बोललो. इथं 12,000 फीस असेल. फक्त बाय नाऊ वरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पे ऑनलाईन कराय बघा, इथे इंटरनल हँडलिंग चार्जेस लिहून येतात सगळं. मी तुम्हाला जे बोललो ते UPI पेमेंट शक्यतो बरेच जण करतील. तर इथं क्लिअर दिलेलं आहे. हा बऱ्याच जणांना डाऊट असतो की सर मी दुसऱ्यांच्या फोनवरनं पेमेंट करू का, माझ्या फोनवरनं नाही केलं तर चालतं. पेमेंट तुम्ही दुसऱ्यांच्या मोबाईलवरनं करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त UPI ॲड्रेस जो आहे तो वडिलांचा किंवा भावाचा किंवा बहिणीचा, ज्यांचा कोणाचा आहे तुम्ही टाकू शकतात. ओके, UPI पेमेंट पॉसिबल आहे. कार्ड पेमेंट केलं तर चार्जेस थोडे जास्त लागतात. कार्ड पेमेंट शक्यतो अवॉइड करा. UPI पेमेंट बेटर राहील. ठीक आहे, डन. सगळी डिटेल तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर सर लेट ॲडमिशन घेतलं तर चालतं, मी तुम्हाला आधीही बोललो. रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता. काही डाऊट्स असले तर रेकॉर्डेडमध्ये सांगितलेलं असतं सगळं काही. पण सर आमचे डाऊट्स कसे क्लिअर होतील ऑनलाईन असताना, तर ऑनलाईन आपला टेलिग्रामला तुमचा प्रायव्हेट ग्रुपही असतो, त्याच्यावरही डिस्कशन चालतं. सगळं स्ट्रीमलाईन असतं, त्याची काळजी नका करू. बॅच चालू असताना तुमच्याकडनं ह्या सगळ्या सेशन्सच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा प्रॅक्टिसही करून घेतल्या जाते. त्याच्यासाठी आम्ही स्पीड बुस्टर सेशन म्हणतो. बॅच संपल्यानंतरही काही सेशन्स असतात. त्याच्यामुळे मी म्हटलं की जे मुलं सिलेक्ट झाले तुम्ही त्यांना विचारता सांगतील की भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे पूर्णपणे तुम्ही एंगेज असतात. पूर्ण ₹1 तुम्हाला मटेरियल परचेस करायची गरज नाही राहत. सगळं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल राहतं. तुम्हाला काहीही वेगळं परचेस करायची गरज नाही. या फीसच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा फीस भरायची पण गरज नसते. पायरसी सर फक्त बस पायरसी वगैरे नाही करू नका. जर तुम्ही म्हटले की सर मी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये बघू शकतो का, तर एकच मोबाईल एकच सिम कार्ड राहील, ती गडबड करायची नाही. सिंगल डिव्हाइस राहील. बॅच शिफ्ट वगैरे होणार नाही. जरी काही अडचण आली तर 12 महिने व्हॅलिडिटी असते, त्यामध्ये आरामात कव्हर होऊन जातं. ठीक आहे, आणि समजा वर्स्ट सिनारिओ एमर्जन्सीमध्ये डिव्हाइस चेंज करायचाच असला तुम्हाला तर एकदा आपल्या टेक्निकल हेडला कॉल करायचा. फर्स्ट लेक्चरमध्ये मी सांगून देईल त्यांचं नाव, त्यांचा नंबर वगैरे. खूप एमर्जन्सी असली तर, अदरवाईज ते होत नाही, लॉगआउट होऊन जातं, परत ॲडमिशन कॅन्सल होईल. त्यामुळे पायरसी वगैरे करू नका, काहीच गडबड करू नका. सिंगल फोन हे सांगितलं मी तुम्हाला, पूर्ण एकच नंबर पाहिजे पूर्ण बॅचपर्यंत. अनिल सर, अजिंक्य सर दोघांचे नंबर आहेत. जर या माहितीच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गडबड वाटली तर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. SSRच्या ॲपबद्दलही बोललो मी. आय होप सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाही बोललो होतो की सगळे मुद्दे याच्यात क्लिअर असतील. जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, ज्यांच्याकडे टाईम कमी असतो, त्यांनी कसं मॅनेज करायचं हे व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. त्यांची स्पीड थोडीशी स्लो असते, त्यांच्याकडनं एवढा अभ्यास होत नाही जेवढा बाकीच्यांकडे होतो. पण हे सगळे मुद्दे हळूहळू टप्प्याटप्प्यात सांगितलं जातात. जशी जशी बॅच स्टार्ट होते फर्स्ट लेक्चरमध्ये हे सगळं सांगितलं जाईल. ठीक आहे, बट लास्ट शेवटचा मुद्दा परत, जोही डाऊट असेल तो ॲडमिशनच्या आधी क्लिअर करा. आणि बाकी सगळी माहिती मी तुम्हाला दिली. जर जुन्या मुलांना विचारता येतं त्यात करंट अफेअर्स आधी नव्हतं, आता करंट अफेअर्स त्यानंतर जनरल अवेअरनेस सगळं आहे, हेही सरांनी मेन्शन केलं आहे म्हणा. ठीक आहे, चलो. सो या नोटवरती आपण थांबू. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर प्लीज ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय, गुड डे.